मला पण YouTube चॅनल चालू करायचं आहे. कसं? तर चला मग सांगते. राहणाऱ्या स्त्रियांना नेहमी ऐकावं लागतं. घरात तर असतेस. काय काम असतं तुला? मग स्वतःची ओळख तयार करायला शिकायची आहे ना, तर हा व्हिडिओ तुमच्यासाठीच आहे. व्हिडिओ एंड पर्यंत नक्की पहा. नमस्कार मित्रांनो, माझं नाव आहे शीतल आणि माझं YouTube चॅनल आहे जसं की तुम्ही पाहू शकता, ज्याचं नाव आहे हे शीतल लाडे. तर बऱ्याच महिलांचा असा प्रश्न असतो, की आम्हाला पण पैसे कमवायचे आहेत. म्हणजे मला 2-3 DM आले होते. तर म्हणजे आम्हाला पण पैसे कमवायचे आहेत, आम्हाला पण YouTube चॅनल चालू करायचंय, तर ते कसं करणार? किंवा घरी बसून आपण इन्कम कशी करणार? तर ह्या बऱ्याच गोष्टी ज्या असतात ह्या काही जणांना माहीत नसतात, की आपण घरात बसून पण बऱ्याच पैकी आपण पैसे कमवू शकतो, जो की आपण बाहेर जाऊन पैसे कमवतो, नाही का? आता तर तुम्ही बघू शकता घरामध्ये लेकरं असतात, बायकांना जिम्मेदारी पडलेली असते. मग ज्या घरात बायका एकट्या राहणाऱ्या असतात त्यांना लेकरं दुसऱ्यांच्या स्वाधीन करून नाही कामाला जाता येत. मग लेकरांकडे दुर्लक्ष होतं. तर मग अशा वेळी आपण काय करायला पाहिजे? तर अशा वेळी आपण घरात बसून आपल्या लेकरांकडे लक्ष देऊन, आपल्या नवऱ्यांकडे लक्ष देऊन, आपल्या घरातल्या सगळ्या गोष्टी प्रॉपर मॅनेज करून प्लस आपण आपल्याकडे स्वतःकडे व्यवस्थित वेळ देऊन, लक्ष देऊन पण आपण पैसा कमवू शकतो आणि तोही बाहेर जाऊन जेवढा आपण पैसा नाही कमवू शकत 8, 9, 10 तास काम करून तेवढा घरात बसून आपण बऱ्यापैकी पैसे कमवू शकतो. तर मग ते कसे कमवायचे पैसे? तर हेच मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये सांगणार आहे. ते व्हिडिओ एंडपर्यंत बघा. व्हिडिओला अजिबात कुणी स्किप करू नका. तर बघा आपल्याला लहानपणापासून नाही का आपण काही ना काही युनिक गोष्टी अशा शिकत आलेलो असतो. जसं की पार्लरचा कोर्स केलेला असतो कुणी, कुणी कपडे शिवायचा शिकलेला असतो. नाहीतर कुणाला घरामध्ये छान-छान रेसिपीज बनवायला येत असतात किंवा काहीतरी युनिक क्रिएशन असं प्रत्येकाच्या माइंडमध्ये असतं. फक्त आपण त्याला उजाळी देत नाही, झळाळी देत नाही. बरोबर आहे? प्रत्येकाच्या हातामध्ये काही ना काही कला असते. फूल नाही फुलाची पाकळी, प्रत्येकाकडे कला असते. पण ती कला आपण झाकून टाकतो, स्वतःहून झाकून टाकतो, त्याला उजाळी देत नाही, पण झळाळी येऊ देत नाही. तर मग तुम्ही काय करू शकता? सोशल मीडियावरनं तुम्हाला पैसे कमवायचे आहेत. बाहेर तर जाणं शक्य नाही. कारण आता वातावरण इतकं विचित्र झालेलं आहे. आपल्या घरात छोटी-छोटी मुलं असतात. मग त्यांना आपण दुसऱ्यांच्या स्वाधीन करून आपण पैसा कमवण्यासाठी जाणं हे कितपत योग्य आहे? हे मला अजिबात पटत नाही. मग आपल्या लेकरांवरती संस्कार कसे पडणार, कसे नाही? बाहेरची लोकं आपल्या लेकरांना व्यवस्थित लक्ष देतील, नाही देतील याची काहीही गॅरंटी नाही. आणि त्याच्यामुळे मला असं वाटतं, की ज्या स्त्रियांना पैसे कमवायचेत आणि त्या प्लस घरी पण राहतायत, तर मग त्यांच्यासाठी सगळ्यात बेस्ट ऑप्शन आहे तो म्हणजे सोशल मीडिया प्लॅटफॉर्म जसं की YouTube आहे, Instagram आहे, Facebook आहे. अजून इतर सारे सोशल मीडिया प्लॅटफॉर्म आहेत ज्याच्यावरनं तुम्ही भरपूर सारी अर्निंग करू शकता. जसं की तुम्ही आता मी घरात बसून YouTube चॅनलवरनं बाहेर जाऊन जितका पेमेंट नाही कमवू शकत, तितके पैसे मी YouTubeवरनं घरात बसून कमवते आहे. लाईव्हवरनं असू देत म्हणा, मेंबरशिपवरनं असू देत किंवा माझं जे काही आता YouTube पेमेंट येतं त्याच्या थ्रू. ओके. तर तुम्ही काय करू शकता, YouTube चॅनल आपलं चालू करा. YouTube चॅनलवरनं तुम्हाला कपडे शिवायची आवड आहे, तर तुम्ही कपडे शिवत असताना 1 मिनिटाचा, 2 मिनिटाचा, 3 मिनिटाचा शॉर्ट व्हिडिओ अपलोड करत जावा. आठवड्यातनं 2 किंवा 3 वेळेस. त्यानंतर तुम्ही एखादा ड्रेस शिवत आहात, एखादं ब्लाउज कटिंग करत आहात किंवा अजून काहीही करत असाल, तर त्याचा 4 ते 5 मिनिटाचा लाँग व्हिडिओ YouTubeवर अपलोड करत जावा. दुसरी गोष्ट तुम्हाला पार्लरमध्ये छान इंटरेस्ट आहे. पार्लरच्या तुम्हाला छान ब्युटी टिप्स माहिती आहेत. केअर कशी करायची, हेअर टिप्स माहिती आहे, स्किन केअर टिप्स माहिती आहे. तर तुम्ही छोट्या-छोट्या टिप्स तुम्ही त्याच्यावरती अपलोड करत जा. जसं की एक्झाम्पल तुमची स्किन टॅनिंग झालेली आहे का? तर तुम्ही तुमच्या स्किन टॅन झालेली आहे ती दूर करण्यासाठी तुम्ही हे रेमेडी यूज करा. तुमचे केस गळत आहेत का? मग तुमचे केस गळू नये म्हणून तुम्ही ह्या टिप्स फॉलो करा. अजून तुम्ही अशा भरपूर साऱ्या क्रिएटिव्ह आयडियाज तुम्ही हे झालं पार्लरवाल्यांसाठी. दुसरं तुम्हाला जर एखादी ज्वेलरी बनवता येत असेल होममेड पद्धतीने, कारण ह्या सुद्धा गोष्टींना खूप डिमांड आहे मार्केटमध्ये. होममेड पद्धतीने ते कानातले बनवतात बघा, गळ्यातले काहीतरी दागिने, हलव्याचे दागिने बनवतात. आता त्या हलव्याचे दागिने खूप ट्रेंडिंगमध्ये येतात. मकर संक्रांती येत आहे. तर ह्या अशा तुम्हाला घरगुती फ्लॉवर्स आहेत. घरी बसून तुम्ही कपड्यांच्या वस्तूंपासून रंगीबिरंगी वेल्वेट कपड्यांपासून तुम्ही सुंदर असे ब्राइडल फ्लॉवर सेट बनवू शकता. तर ह्या अशा क्रिएटिव्ह आयडियाज, क्रिएटिव्ह माइंडमध्ये प्रत्येकाच्या गोष्टी येत असतात. आपण त्याला फक्त उजाळ देत नाही. जाऊ दे, कुठं करत बसा.
लोकांना विकत मिळेल ना. हां, पण ते कोणीतरी करत आहे. विकत मिळतं, पण ते कोण तर करत आहे. आपल्या अगोदर कोणानी तरी ते हातात काम घेतलेलं आहे, तेव्हा ते मार्केटला येते. मार्केटला तर उगाच येणार नाही ना. आपल्यासारख्या स्त्रिया त्या करत आहेत म्हणून मार्केटला येते. मग आपणही त्यांच्यासारखं बनायला काय हरकत आहे. आपणही 4 पैशाचा आधार आपल्या स्वतःसाठी, इतरांसाठी नाही, पण आपल्या स्वतःसाठी आपली कुठेतरी ओळख असली पाहिजे. आपली सेल्फ रिस्पेक्ट असली पाहिजे, की मी पण घरात बसून पैसे कमवतीये. मी नाही असं नाही. कारण कसं आहे ना, बायका घरात बसून असं वाटतं इतरांना, की काय कामच काय करते? धुणी-भांडीच तर असतात. तुम्ही घरात बसून कितीही स्टाईल घासा. तुम्ही घरात बसून कितीही फरशी घासा. ती 4 दिवसानं अजून घाण होणारच आहे. होणार आहे. तुम्ही कितीही भांडे स्वच्छ घासा. ते 4 दिवसांनी घाण होणारच आहेत. तुम्ही कितीही कपडे घासू पांढरे शुभ्र करा. ते 4 दिवसानं परत घाण होणारच आहेत. त्याच्यामुळे तुम्ही तेच रिपीट काम करताय. पण त्यातनं तुम्हाला अर्निंग काहीच मिळत नाहीये. तुम्हाला पैसा मिळत नाहीये, मान मिळत नाहीये, सन्मान मिळत नाहीये, इज्जत मिळत नाहीये. समाजामध्ये तुमच्याकडे बघण्याचा दृष्टिकोन सुद्धा नीट नसतो, जेव्हा आपण काही करत नसतो तेव्हा. त्यामुळे तुम्ही क्रिएटिव्ह राहावा. काही ना काही करत राहावा. जसं की मी माझं सांगायचं झालं तर मी नेहमी काही ना काही करत असते. क्रिएटिव्ह मला म्हणायचंय की आजची स्त्री ही कुठेच कमी नाहीये. कोणत्या क्षेत्रामध्ये कमी नाहीये. फक्त आपल्यामध्ये तो एक न्यूनगंड निर्माण झालेला आहे, की नाही मी काहीच करू शकत नाही. नाही मी हे नाही करू शकत. नाही माझ्याच्याने हे नाही होणार. परंतु तुझ्याच्यानेच ते होणार आहे. अगोदर आपण पहिला पाऊल टाकला पाहिजे पुढे, तेव्हा दुसरा पाऊल आपोआप पुढे निघतो, उचलला जातो. त्यामुळे तुम्ही स्वतःला ओळखा. तुमच्यामध्ये असलेले चांगले-चांगले गुण ओळखा, कॅपॅबिलिटी ओळखा, पॉसिबिलिटी ओळखा आणि तुमच्या पुढच्या क्षेत्रासाठी तुम्ही तत्पर व्हा. तुम्ही नक्कीच प्रत्येकाचं क्षेत्र हे वेगळं असू शकतं. परंतु प्रत्येकाच्या सक्सेसचा म्हणजे यशाचा जो टप्पा आहे ना, तो शून्यापासूनच सुरू होतो. असं नाही की आपण काहीतरी काम हातात घेतलंय म्हणजे आपल्याला लाखो रुपयांनी पैसे चालू होतील, असं अजिबात नसतं. शून्यातनंच आपल्याला कोणतंही काम असू दे चालू करावं लागतं. म्हणजे थेंबे थेंबे तळे साचे म्हटल्याप्रमाणे एक रुपया करत तुमच्याकडे एक दिवस असं होईल की तुम्हाला जी अमाउंट फिक्स मनामध्ये होती त्या अमाउंटचे तुम्हाला पैसे मिळायला चालू होतील. त्याच्यासाठी तुमची तेवढी मेहनत, तेवढी लगन आणि तुमची कंटिन्यूटी राहणं गरजेचं आहे. सातत्य असणं गरजेचं आहे त्या कामामध्ये. जसं की आता मी माझं चॅनेल सातत्य ठेवून शून्य सबस्क्रायबरमधून, शून्य वॉच टाईममधनं माझं YouTube चॅनेल मी मोनेटाईज करून घेतलेलं आहे आणि तेवढी मेहनत पण केलेली आहे त्याच्यासाठी. डेली व्हिडिओज अपलोड करायचे, शॉर्ट्स असो किंवा लॉंग्स असो, एडिटिंग करायची, क्लिप्स घ्यायच्या प्रत्येक, एडिट करायच्या, अपलोड करायच्या. या प्रत्येक गोष्टीसाठी मेहनत असते. असं नाही की घरात बसून किंवा बाहेर जाऊन जगातल्या प्रत्येक व्यक्तीला मेहनतीशिवाय पर्याय नाही. मेहनत केल्याशिवाय कुणालाही पैसा मिळत नाही किंवा पोटभर अन्न मिळत नाही. तर त्याच्यामुळे मला असं म्हणायचंय की प्रत्येक स्त्री ही स्वतःच्या पायावर उभी असली पाहिजे आणि तिने इतरांसाठी नाही तर कमीत कमी स्वतःच्या सेल्फ रिस्पेक्टसाठी तरी, स्वाभिमानासाठी तरी तिने काही ना काही करत राहिलं पाहिजे. नुसतं घरातली कामं, धुणी-भांडी इथपर्यंत घरातल्या कामापुरतीच ती मर्यादित नाही राहिली पाहिजे. तर स्वतःचा सेल्फ रिस्पेक्ट म्हणून तिने काही ना काही करत राहिलं पाहिजे. जसं की आता मी केलेलं आहे आणि मी हे माझ्या मेहनतीवर, सक्सेसवर आणि माझ्या पूर्ण सबस्क्रायबर, माझे जे फॉलोअर्स आहेत त्यांच्यामुळे हे सगळं पॉसिबल झालेलं आहे. तर थँक यू सो मच सगळ्यांना आणि हो, तुम्ही पण करू शकता. तुम्ही पण करू शकता. फक्त तुमच्यामधला हा न्यूनगंड काढून टाका, की माझ्याच्याने काहीच होणार नाही. केल्याने होत आहे रे, आधी केलेच पाहिजे. या म्हणीप्रमाणे उठा आणि तुम्हीही करू शकता. तुम्हाला YouTube चॅनल चालू करा आणि तुम्ही तिथनं पुढे तुमचा प्रवास जो आहे तो सुंदर असा प्रवास चालू करू शकता. तर थँक यू सो मच. भेटूया पुढच्याच अशा छान एका ब्लॉगमध्ये. जर तुम्हाला अजून या व्हिडिओबद्दल काही माहिती पाहिजे असेल किंवा YouTube चॅनलबद्दल माहिती हवी असेल, की YouTube चॅनल कसं ओपन करायचं, कसं चालू करायचं, आपलं मोनेटायझेशन कसं ऑन करायचं किंवा मोनेटाईजबद्दल तुम्हाला काही जरी इन्फॉर्मेशन पाहिजे असेल, तर मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. मी तुम्हाला या विषयावर YouTube विषयावर किंवा अजून इतर कोणत्याही विषयावर सविस्तर माहिती देऊ शकते. तर चला भेटूया नेक्स्ट व्लॉगमध्ये आणि हो व्हिडिओला एक लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला अगोदर सबस्क्राईब करून घ्या. तुम्हाला अजून छान असेच मोटिवेशनल व्हिडिओ, कॉमेडीज व्हिडिओ, फनी व्हिडिओज, मिनी व्हिडिओज आणि रेसिपीजचे व्हिडिओज दररोज पाहायला मिळतील. तर तुमच्या सपोर्टची आणि प्रेमाची साथ अशीच माझ्या पाठीशी राहू द्या. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत टाटा, बाय बाय, टेक केअर.